दत्त महाराजांच्या चरणी लीन होण्यापूर्वी क्षणभर थांबा. आज तुमच्या स्क्रीनवर आलेला हा गुरुचरित्राचा पहिला अध्याय निव्वळ योगायोग नाही, हे साक्षात दत्तप्रभूंचे निमंत्रण आहे. अनंत जन्मांच्या पुण्याईशिवाय या पवित्र ग्रंथाचा शब्दही कानावर पडत नाही. आज जर हे शब्द तुमच्या समोर आले आहेत तर समजा तुमच्या संकटांचे दिवस संपले असून महाराजांच्या कृपेचा सूर्योदय झाला आहे. हा केवळ ग्रंथाचा प्रारंभ नाही, तर एक जिवंत शक्ती आहे. जो भक्त हा अध्याय पूर्ण श्रद्धेने श्रवण करतो त्याच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडू लागतात. गरिबी, साडेसाती, शत्रुपीडा, घरातील नकारात्मक ऊर्जा या अध्यायाच्या प्रभावाने कर्पुरासारखी जळून खाक होते. मनातील भीती, अस्वस्थता जाऊन अंतर्मनात एक अफाट शांतता निर्माण होते. दत्त महाराजांचे अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभे राहतात, जे तुम्हाला प्रत्येक संकटात सावरतात. भक्तांनो, हा अध्याय ऐकताना स्वतःला विसरून जा. तुमचे दुःख, तुमच्या चिंता महाराजांच्या चरणी अर्पण करा. हा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपली भक्ती सिद्ध करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री गुरुदेव दत्त. तुमचा हा एक शब्द ब्रह्मांडातील सकारात्मकता तुमच्याकडे खेचून आणेल. या कथेत रमून जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून ही भक्तीची ऊर्जा वाढेल. आपल्या प्रियजनांना शेअर करा. असं म्हणतात की जो दुसऱ्याला सन्मार्ग दाखवतो, दत्त महाराज त्याचा मार्ग स्वतः सुकर करतात. चला अनुभूती घेऊया. आता तुमचे डोळे हळुवारपणे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. जगाचा विसर पडू द्या. कल्पना करा की साक्षात दत्त महाराज तुमच्या समोर उभे आहेत आणि त्यांच्या कमळ चरणातून आनंदाचा वर्षाव होत आहे. आता गुरुचरित्रातील तो सिद्ध मंत्र, तो अमृतमयी अध्याय सुरू होत आहे, जो तुमच्या नशिबाची रेखा बदलण्याची ताकद ठेवतो. पुरातन काळ, शांत, पवित्र आणि दिव्य स्पंदनांनी भरलेला तो क्षण, जिथे निसर्गही जणू ध्यानस्थ झाला होता. मंद वारा वाहत होता आणि त्या वाऱ्यात एक अदृश्य अलौकिक शक्ती अनुभवास येत होती. अशा त्या मंगलवेळी एक साधा, नम्र पण अंतकरणाने अत्यंत शुद्ध असा भक्त आपल्या मनातील सर्व अहंकार दूर करून एक महान संकल्प करतो. तो हळूच डोळे मिटतो आणि अंतकरणातून पहिले शब्द उमटतात, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः. हे केवळ शब्द नव्हते, तर ती होती एक पूर्ण शरणागती, एक विनम्र हाक देवाकडे केलेली. त्या क्षणी त्याला जाणवतं, आपण काहीच नाही, सर्व काही त्या परमेश्वराच्या कृपेनेच आहे. तो प्रथम वंदन करतो त्या विघ्नहर्त्याला, गजाननाला, ज्यांचे विशाल तेजस्वी रूप पाहून मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होतो. त्यांचे मोठे कान जणू संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक भक्ताची वेदना ऐकण्यासाठीच आहेत आणि त्या कानातून वाहणाऱ्या वाऱ्याने जणू जीवनातील संकटे, सर्व अडथळे दूर पळून जातात. त्यांच्या मुखावरचे तेज वितळलेल्या सोन्यासारखे झळकत असते, जणू अंधारात उगवलेला सूर्य, जो क्षणात सर्व अज्ञान दूर करतो. हातात फरशा, कटीला नाग आणि उर्गाचे यज्ञपवीत हे केवळ अलंकार नव्हते, तर ते दर्शवत होते की ते सर्व विघ्नांचा नाश करणारे आहेत. 4 भुजांचे ते दिव्य रूप, विशाल नेत्र जणू संपूर्ण विश्वावर लक्ष ठेवून आहेत, प्रत्येक जीवाचे रक्षण करत आहेत. भक्ताच्या मनात एक अढळ विश्वास निर्माण होतो. जो कोणी तुझे चिंतन करतो त्याला कोणतेही विघ्न स्पर्श करू शकत नाही. तो मनोमन म्हणतो, हे गणनाथा, माझ्या जीवनातही असेच होऊ दे. माझ्या मार्गातील सर्व अडथळे
दूर कर. त्याला आठवतं, वेद, शास्त्र, पुराण सर्वत्र तुझीच महती गातात. ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा कार्याच्या आरंभी तुझे स्मरण करतात. त्रिपुरासुराचा संहार करण्यापूर्वीही महादेवांनी प्रथम तुलाच वंदन केलं होतं. म्हणूनच तो पूर्ण नम्रतेने म्हणतो, हे विघ्नहर्त्या, तू कृपानिधी आहेस. माझ्या बुद्धीला प्रकाश दे. माझ्या अज्ञानाचा अंधार दूर कर. तो साष्टांग नमस्कार करतो आणि त्याच्या अंतःकरणातून एक आर्त प्रार्थना उमटते. माझ्या मनातील इच्छा तू पूर्ण कर, पण त्यापेक्षा मला ज्ञान दे, योग्य मार्ग दाखव. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटतात, कारण त्याला स्वतःची मर्यादा कळते. मी काहीच जाणत नाही, मी अज्ञानी आहे. म्हणूनच तो पूर्णपणे शरण जातो. म्हणूनच तुझे चरण धरले आहेत. आणि त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात एक महान विचार जन्म घेतो. मी गुरुचरित्र सांगणार आहे, पण लगेच त्याला स्वतःची लहानशी ओळख आठवते. तो विचार करतो, हे इतकं महान कार्य माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने कसं करायचं? त्याचं मन थोडं घाबरतं, पण श्रद्धा त्याला पुन्हा उभं करते. तो पुन्हा नम्रतेने विनवतो, हे परमेश्वरा, माझ्या अंतःकरणात अशी शक्ती दे की मी हे कार्य पूर्ण करू शकेन. माझी दृष्टी शुद्ध कर. माझ्या शब्दांना अर्थ दे. आणि त्याचे मन वळते ज्ञानाच्या मूर्तीकडे, माता सरस्वतीकडे. तो त्या दिव्य रूपाची कल्पना करतो. हातात विणा, पुस्तक, हंसावर आरूढ, शांत, प्रसन्न आणि करुणामयी. तो अत्यंत भावनेने म्हणतो, हे देवी, माझ्या वाणीमध्ये तू वास कर. माझ्या प्रत्येक शब्दात तुझी शक्ती असू दे. त्याला ठाऊक असतं, वाणी, ज्ञान, विचार हे सर्व तिच्याच कृपेने येते. तो पुन्हा पुन्हा विनवतो, माझ्या जिभेला प्रेरणा दे. माझ्या कथेला प्रवाह दे. मी जे बोलणार आहे ते तुझ्याच इच्छेने होऊ दे. त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात एक विलक्षण शांतता पसरते. जणू देवतांनी त्याची विनंती ऐकली आहे आणि त्याच्यावर कृपा केली आहे. त्या शांततेत जणू एक दिव्य आवाज हळूच मनात उमटतो, बाळा, जेव्हा तू पूर्णपणे अहंकार सोडून माझ्या चरणी येतोस, तेव्हा तुझ्या प्रत्येक कार्यात मीच कार्य करतो. तू स्वतःला अज्ञानी समजतोस. हेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. कारण जिथे अहंकार संपतो तिथे माझी कृपा सुरू होते. माझं स्मरण कर आणि निडरपणे पुढे चालत राहा. तुझ्या मार्गातील प्रत्येक विघ्न आपोआप दूर होईल. तुझी वाणी, तुझे शब्द आता तुझे राहिले नाहीत, ते माझ्या कृपेने प्रवाहित होतील. प्रेमळ भक्तांनो, त्या दिव्य शांततेत जिथे भक्ताचे मन पूर्णपणे स्थिर झाले होते, तिथे त्याची प्रार्थना पुढे वाहू लागली. गणपतीचे वंदन करून अंतःकरण शुद्ध झाल्यावर त्याची दृष्टी आता ज्ञानाच्या मूळ स्वरूपाकडे वळते, माता सरस्वतीकडे. त्याच्या मनात तिचं अत्यंत सुंदर, शांत आणि तेजस्वी रूप उभं राहतं. हातात विणा, दुसऱ्या हातात ज्ञानाचं पुस्तक आणि हंसावर आरूढ अशी ती वाग्देवी. तिच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य जणू संपूर्ण सृष्टीला ज्ञानाचा प्रकाश देत होतं. भक्त अत्यंत नम्रतेने तिच्या चरणी मस्तक ठेवतो आणि विनवतो, हे जगन्माते, माझ्या वाणीमध्ये तू वास कर. माझ्या प्रत्येक शब्दात तुझं सामर्थ्य असू दे. मी जे काही बोलणार आहे ते तुझ्याच कृपेने घडू दे. त्याच्या मनात एक गाढ जाणीव जागी होते की वाणी, बुद्धी, विचार हे सर्व स्वतःचं नसून त्या देवीची देणगी आहे. म्हणून तो पुन्हा पुन्हा तिची प्रार्थना करतो की माझ्या जिभेला तू प्रेरणा दे. माझ्या कथेला तू प्रवाह दे. मी केवळ एक निमित्त आहे, पण कथन करणारी शक्ती तूच आहेस. त्या क्षणी त्याला स्वतःची तुलना
एका बाहुलीशी वाटते. जणू बाहुली दोऱ्यांवर चालते, तशीच आपली वाणी आणि कृती ही दैवी शक्तीच्या अधीन आहे. आपल्यात स्वतःचं काहीच नाही ही भावना त्याच्या मनाला आणखी नम्र करते आणि त्या नम्रतेतूनच त्याची प्रार्थना अधिक गहिरी होत जाते. सरस्वतीची कृपा मागून आता त्याचं मन विश्वाच्या मूलभूत शक्तीकडे वळतं, त्रिमूर्तीकडे. सृष्टीची निर्मिती करणारे ब्रह्मा, पालन करणारे विष्णू आणि संहार करणारे महेश. तो प्रथम ब्रह्मदेवांना वंदन करतो. 4 मुख असलेले, वेदांचा उच्चार ज्यांच्या मुखातून झाला असे ते सृष्टी करते. त्यांच्या चरणी नमस्कार करताना त्याच्या मनात एक विचार येतो, हे ब्रह्मदेवा, जसं तुम्ही सृष्टीची निर्मिती केली तसंच माझ्या अंतकरणातही ज्ञानाची निर्मिती होऊ दे. त्यानंतर ते श्री विष्णूकडे वळतात. क्षीरसागरात वास करणारे, लक्ष्मी समेत सदैव विश्वाचं पालन करणारे, 4 भुजा, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले ते सुंदर शांत रूप. त्यांचं पितांबर वाऱ्यात हळूवार हलत आहे आणि त्यांच्या गळ्यातील वैजयंती माळ जणू भक्ताच्या आशांचा आधार आहे. भक्त अत्यंत भावनेने म्हणतो, हे नारायणा, जसं तुम्ही या विश्वाचं रक्षण करता तसं माझ्या श्रद्धेचं, माझ्या भक्तीचंही रक्षण करा. माझं मन स्थिर ठेवा. यानंतर तो महादेवांच्या चरणी नमतो, ज्यांच्या जटांमध्ये गंगा वसते, ज्यांच्या अंगावर सर्पांचे अलंकार आहेत, व्याघ्र चर्म परिधान केलेला आहे आणि अर्धांगिनी म्हणून पार्वती माता आहेत. स्मशानवासी असले तरीही ते अत्यंत करुणामय आहेत. संहार करणारे असले तरीही तेच जीवनाला नवरूप देतात. भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि म्हणतो, हे शंभो, माझ्या अंतकरणातील अहंकार, अज्ञान, वाईट विचार यांचा संहार करा, मला शुद्ध करा. या तिन्ही शक्तींना वंदन करताना त्याच्या मनात एक विलक्षण समाधान निर्माण होतं. जणू संपूर्ण सृष्टीची ऊर्जा त्याच्या पाठीशी उभी आहे. त्यानंतर तो सर्व देव, ऋषी, गंधर्व, यक्ष, किन्नर सर्वांना नमस्कार करतो, कारण त्याला ठाऊक आहे की प्रत्येक सत्वात काही ना काही दैवी अंश आहे. तो महान ऋषी पराशर, व्यास, वाल्मिकी यांनाही वंदन करतो, ज्यांनी ज्ञानाचा अमूल्य खजिना या जगाला दिला. पण इतकं सर्व करूनही त्याच्या मनात एकच भावना ठाम राहते, ती म्हणजे स्वतःशी लहानशी जाणीव. तो अत्यंत नम्रतेने म्हणतो की मला काव्य येत नाही, मला शास्त्रांचा सखोल अर्थ कळत नाही, माझी भाषा देखील परिपूर्ण नाही. पण तरीही तो पुढे सांगतो, माझ्याकडे एकच आधार आहे, तो म्हणजे गुरूंची कृपा. त्याला पूर्ण विश्वास आहे की जे काही तो बोलणार आहे ते त्याच्या स्वतःच्या बुद्धीने नाही, तर गुरूंच्या आदेशाने आणि कृपेनेच होणार आहे. तो आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो, त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतो, आपल्या आईवडिलांना नमस्कार करतो आणि शेवटी पूर्ण भावनेने श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. त्याच्या मनात एकच विचार आहे, हे गुरुदेव, माझ्या बुद्धीला प्रकाश द्या, मला योग्य मार्ग दाखवा. मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या कृपेनेच असू दे. आणि शांत पवित्र क्षणी पुन्हा एकदा त्याच्या अंतकरणात तोच दिव्य स्मर उमटतो. बाळा, जेव्हा तू स्वतःला शून्य समजतोस तेव्हाच तू पूर्ण होतोस, कारण त्या शून्यात मी वास करतो. ज्ञान, वाणी, काव्य हे सर्व तुझं नाही, ते माझं आहे. तू फक्त एक माध्यम आहेस. त्रिमूर्तींना वंदन केलंस म्हणजे तू संपूर्ण सृष्टीच्या शक्तीला जागृत केलं आहेस. आता भीती कशाची? नम्रता हीच खरी गुरुकिल्ली आहे. जिथे नम्रता आहे तिथे माझी कृपा आपोआप वाहते. आता निसंकोचपणे पुढे चाल, मी तुझ्यासोबत आहे. त्या दिव्य प्रेरणेने
अंतकरण पूर्णपणे भरून गेलेले असताना आता त्या भक्ताचे मन हळूहळू स्वतःच्या मुळांकडे वळते. कारण ज्याच्या आयुष्यात गुरुकृपा प्राप्त होते तो कधीही आपल्या मुळांना विसरत नाही. तो अत्यंत नम्रतेने आपल्या पूर्वजांचे स्मरण करू लागतो. जणू त्यांच्या आशीर्वादाशिवाय एकही पाऊल पुढे टाकणे योग्य नाही अशी त्याची भावना असते. तो सांगू लागतो, आपल्या वंशाची परंपरा अत्यंत पवित्र आहे. आपस्तंभ शाखेतील कौंडिन्य गोत्रातील महान ऋषींच्या परंपरेत जन्मलेला हा वंश, ज्यामध्ये सदैव धर्म, साधना आणि गुरुभक्ती यांचे बीज रुजलेले होते. आता कथनकर्त्याचे मन एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करते. तो थेट आपल्या वंश परंपरेची ओळख सांगू लागतो. कारण जेव्हा एखादा भक्त गुरुचरित्रासारख्या पवित्र ग्रंथाचे वर्णन करायला उभा राहतो तेव्हा तो प्रथम स्वतःची पात्रता नम्रतेने मांडतो आणि त्या पात्रतेचा आधार असतो त्याचे पूर्वज, त्यांचे पुण्य आणि त्यांची साधना. तो सांगतो की आपस्तंभ शाखेचा आहे आणि त्याचे कौंडिन्य गोत्र आहे. ही केवळ माहिती नसून एक दीर्घ आध्यात्मिक परंपरेची साक्ष आहे. या वंशात अनेक पुण्यवान, साधनाशील आणि गुरुभक्त पुरुष झाले, ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण धर्म आणि भक्तीत अर्पण केला. त्या परंपरेत सायनदेव नावाचा एक आदरणीय पुरुष झाला. त्याच्या पुढे नागनाथ आणि त्यानंतर देवराव अशा सत्पुरुषांनी या वंशाची पवित्रता आणि तेज कायम ठेवले. त्यांच्या आयुष्यातील मुख्य आधार एकच होता, श्री सद्गुरूंचे अखंड स्मरण. या पवित्र वंशातच पुढे गंगाधर नावाचा भक्त जन्माला आला, जो या कथनकर्त्याचा पिता होता. गंगाधर हे केवळ नाव नव्हते, तर ते एक आदर्श होते, ज्यांनी आपल्या जीवनात गुरूंच्या चरणांचे ध्यान कधीही सोडले नाही. त्यांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण गुरुभक्तीतच व्यतीत होत असे. त्यानंतर कथनकर्त्याचे मन आपल्या मातेकडे वळते. त्याची माता चंपा नावाप्रमाणेच निर्मळ, कोमल आणि पुण्यवान. तिच्या स्वभावात मातृप्रेमाबरोबरच एक दिव्य तेज होते. तिच्या संस्कारांनीच या भक्ताच्या अंतकरणात श्रद्धेची बीजे रुजली होती. तिच्यामुळेच त्याच्या जीवनाला भक्तीचा पाया मिळाला. तो मनोमन आपल्या मातापित्यांना वंदन करतो, कारण त्याला ठाऊक असते त्यांच्या कृपेनेच तो आज या पवित्र कार्यासाठी उभा आहे. यानंतर तो अत्यंत नम्रतेने स्वतःची ओळख करून देतो. मी सरस्वती गंगाधर, पण या नावामागे कोणताही अहंकार नसतो. उलट तो वारंवार सांगतो की मी अल्पमती आहे, माझ्या बोलण्यात त्रुटी राहू शकतात, कृपया मला क्षमा करा. तो वेदांचा अभ्यास करणाऱ्या, संन्यास घेतलेल्या, योग मार्गावर चालणाऱ्या आणि तपश्चर्या करणाऱ्या सर्व महात्म्यांना नमस्कार करतो, कारण त्याला जाणवतं की त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. तो स्पष्ट सांगतो, त्याला काव्याची विशेष गोडी नाही, शास्त्रांचा सखोल अभ्यास नाही, भाषेवर प्रभुत्व नाही, पण तरीही तो हे कार्य का करतो आहे, कारण ही त्याची इच्छा नाही, ही गुरूंची आज्ञा आहे. तो सांगतो की त्यांच्या वंशात पूर्वापार गुरुकृपा राहिली आहे आणि त्या कृपेनेच त्याला हा आदेश मिळाला आहे गुरुचरित्र सांगण्याचा. त्यामुळे तो जे काही बोलेल ते स्वतःच्या बुद्धीने नाही, तर गुरूंच्या प्रेरणेने बोलेल. त्याच्या अंतकरणात एक दृढ विश्वास असतो. गुरूंचं वचन हे कामधेनूसारखं आहे, जे इच्छित फल देण्याची क्षमता ठेवतं, पण तो याही गोष्टीची जाणीव ठेवतो. गुरूंचं चरित्र इतकं व्यापक, इतकं गूढ आहे की त्याचं पूर्ण वर्णन करणं कोणालाही शक्य नाही. तरीही केवळ गुरूंच्या आज्ञेवर विश्वास ठेवून तो हे कार्य सुरू करतो, पूर्ण नम्रतेने, पूर्ण समर्पणाने. त्या क्षणी अंतकरणात एक शांत, प्रेमळ जाणीव उमटते. ज्याच्या मनात नम्रता असते त्याच्याकडेच ज्ञान येतं. ज्याने आपल्या मुळांचा आदर केला त्याचं जीवन स्थिर होतं.
स्वतःला काहीच येत नाही असं मानणारा माझ्या कृपेने सर्व काही करू शकतो. आता कथनकर्त्याच्या अंतःकरणात एक नवीन भाव जागृत होतो. तो थेट गुरुचरित्राच्या महिमेकडे वळतो. हा ग्रंथ काय आहे, त्याची शक्ती किती अद्भुत आहे आणि तो का सांगितला जात आहे हे तो अत्यंत भावपूर्ण शब्दात स्पष्ट करू लागतो. तो सांगतो, हे गुरुचरित्र म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नाही. हे एक जिवंत, दिव्य आणि अनुभूती देणारं सत्य आहे, ज्याच्या प्रत्येक ओवीत गुरुकृपेचा अमृत प्रवाह वाहत आहे. तो पुढे अत्यंत सुंदर उदाहरण देतो. गुरुचरित्र हे कामधेनूसारखं आहे. जशी कामधेनू आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते, तशीच ही पवित्र कथा देखील श्रद्धेने ऐकणाऱ्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करून देण्याची क्षमता ठेवते. हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. आणि जो भक्त यामध्ये मनापासून रमतो, त्याच्या जीवनात अद्भुत परिवर्तन घडू लागतं. तो सांगतो, ज्या घरात हे गुरुचरित्र प्रेमाने वाचलं जातं, ऐकलं जातं, तिथे लक्ष्मीचं स्थिर वास्तव्य होतं. घरात सुख, समाधान आणि आनंद नांदतो. ज्यांच्या जीवनात दुःख, रोग किंवा अडचणी आहेत, त्यांनी श्रद्धेने ही कथा ऐकली तर त्या सर्व संकटांपासून हळूहळू मुक्ती मिळू लागते. तो एक ठाम विश्वास व्यक्त करतो. 7 दिवस मन लावून हे गुरुचरित्र ऐकलं तर जीवनातील बंधनंसुद्धा तुटू शकतात. इतकी प्रचंड शक्ती या ग्रंथात सामावलेली आहे. पण तो इथेच थांबत नाही. तो सांगतो, हे सर्व फक्त ऐकून नाही मिळणार. त्यासाठी मन एकाग्र असावं लागतं, श्रद्धा असावी लागते. कारण हा ग्रंथ म्हणजे केवळ एक कथा नाही, तर एक अनुभव आहे, जो प्रत्येक भक्ताला स्वतः अनुभवावा लागतो. तो श्रोत्यांना विनंती करतो, तुम्ही माझ्या शब्दांकडे फक्त कथा म्हणून पाहू नका, तर विश्वास ठेवा, मन एकाग्र करा आणि या गुरुचरित्राच्या अमृताचा स्वीकार करा. तो एक सुंदर उदाहरण देतो. जसं जेवण केल्यानंतर समाधानाचा ढेकर आपोआप येतो, तसंच गुरुमहिमेचं वर्णन करणाऱ्याच्या शब्दातून अनुभव आपोआप प्रकट होतो. तो स्वतःबद्दल सांगतो, मी सामान्य आहे, माझं बोलणं साधं आहे, पण लगेचच तो एक गूढ सत्य सांगतो. जसं लहानशा माशीच्या तोंडातूनही मध मिळू शकतो, जसं शिंपल्यात मोती निर्माण होतं, तसंच साध्या शब्दांमध्येही मोठं सत्य दडलेलं असतं. म्हणून तो श्रोत्यांना सांगतो, माझ्या शब्दांकडे पाहू नका, त्यामागील भाव आणि गुरुकृपेचा अनुभव जाणून घ्या. तो पुढे सांगतो, ज्याच्या मनात गुरुस्मरणाची आवड आहे, जो मनापासून ही कथा ऐकतो, तो स्वतःच त्या अनुभवाचा भाग बनतो. गुरुचरित्राची गोडी ही शब्दात सांगता येत नाही, ती फक्त अनुभवावी लागते. आणि एकदा का ती अनुभवली तर जीवन पूर्णपणे बदलून जातं. त्या क्षणी अंतःकरणातून एक शांत, दिव्य स्मर उमटतो. बाळा, हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही, तो जगण्यासाठी आहे. ज्याने श्रद्धेने माझं चरित्र ऐकलं, त्याचं जीवन मी स्वतः घडवतो. तू फक्त विश्वास ठेव, उरलेलं सर्व मी पाहीन. आता कथानक एका नव्या दिशेने प्रवास सुरू करतं. कथनकर्ता आपल्याला त्या पवित्र स्थळाकडे घेऊन जातो, गाणगापूर. ही केवळ एक जागा नाही, ही ती भूमी आहे जिथे श्री गुरु नृसिंह सरस्वती यांनी आपला दिव्य वास केला, जिथे त्यांच्या उपस्थितीने प्रत्येक कण पवित्र झाला आहे. गाणगापूरच्या त्या पावन वातावरणात देशोदेशीचे भक्त दर्शनासाठी येत असतात. कोणाच्या मनात पुत्रप्राप्तीची इच्छा, कोणाच्या मनात संपत्तीची अपेक्षा, तर कोणाच्या मनात केवळ गुरुदर्शनाची तळमळ. आणि आश्चर्य म्हणजे जो जे भावाने येतो त्याला तेच फल प्राप्त होतं, कारण त्या ठिकाणी गुरुकृपा तत्काळ अनुभवायला मिळते. अशा या पवित्र स्थळावर एक भक्त राहत होता, नामधारक.
त्याचं जीवन मात्र इतरांपेक्षा वेगळं होतं. तो बाहेरून सामान्य दिसत असला तरी त्याच्या अंतःकरणात प्रचंड वेदना आणि अस्वस्थता होती. जीवनातील संकटांनी त्याला पूर्णपणे वेढलेलं होतं. तो सतत विचार करत असे, मी इतकी गुरुभक्ती करतो तरीही माझ्या आयुष्यात दुःख का येत आहे? ही शंका त्याच्या मनाला पोखरत होती आणि त्याच वेदनेतून त्याची गुरूंकडे ओढ अधिकच वाढत होती. तो दिवस रात्र गुरूंचं स्मरण करत असे. त्याच्या प्रत्येक श्वासात गुरु गुरु असंच घुमत असे. पण त्याच्या मनात एक वेदना कायम होती, मला गुरुदर्शन कधी मिळेल? एक दिवस त्याच्या मनातील ही व्याकुळता इतकी वाढते की तो एक ठाम निर्णय घेतो. मी आता गुरुदर्शनासाठी निघणार किंवा गुरु मला भेटतील, नाहीतर हा देहच सोडून देईन. हा निर्णय घेताना त्याच्या मनात कोणतीही भीती नसते, फक्त एकच ध्यास, गुरुदर्शन. तो घर, संसार, शरीराची काळजी सगळं काही मागे सोडतो आणि पूर्णपणे गुरूंच्या शोधात निघतो. त्याच्या मनात एकच भावना असते, ज्यांच्या नावाने माझं दुःख दूर होतं त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झालं तर माझं जीवनच बदलून जाईल. तो चालत राहतो, कुठेही थांबत नाही. भूक, तहान, थकवा त्याचं त्याला भानही राहत नाही. त्याच्या मनात कधी कधी शंका येते, कदाचित माझं दैवच खराब असेल. पण लगेच तो स्वतःला समजावतो, जर गुरुनाम इतकं शक्तिशाली आहे तर गुरुदर्शन त्याहूनही महान असेल. तो स्वतःची तुलना लोखंडाशी करतो आणि गुरूंच्या नामाला परीस मानतो. जसं परीस लोखंडाला स्पर्श करता सोनं बनवतं, तसंच गुरुनाम त्याच्या जीवनाला बदलू शकतं. त्याच्या मनात एकच आशा असते, गुरु मला नक्कीच स्वीकारतील. ही आशा, ही श्रद्धा आणि ही व्याकुळता त्याला पुढे पुढे नेत असते. आता तो पूर्णपणे गुरूंच्या भरोशावर चालत असतो. त्याच्या जीवनात दुसरं काहीच उरलेलं नसतं. त्या क्षणी अंतःकरणात एक गूढ स्वर हलकेच उमटतो, बाळा, जेव्हा तुझी ओढ खरी होते तेव्हा मी स्वतः तुझ्याकडे येतो. तुझं एक एक पाऊल माझ्याकडेच येत चाललं आहे. तू थांबू नकोस, मी जवळच आहे. नामधारक आता पूर्णपणे आपल्या अंतःकरणातील वेदनेत बुडालेला असतो. तो चालत असतो, पण त्याच्या प्रत्येक पावलामागे एक वेदना, एक हाक दडलेली असते. त्याच्या मनात विचारांची एक प्रचंड लाट उसळलेली असते. तो स्वतःशीच बोलू लागतो, जर माझं दैवच खराब असेल तर मी गुरूंची भक्ती का करतो आहे? हा प्रश्न त्याच्या अंतःकरणाला छेद देतो. तो थांबतो, पण लगेच पुन्हा पुढे चालू लागतो. तो स्वतःला सांगतो, जसं लोखंड परिसाला स्पर्श केल्यावर सोनं होतं, तसंच गुरुनाम माझ्या आयुष्याला का बदलत नाही? त्याच्या शब्दांमध्ये आता केवळ शंका नसते, तर एक वेदनादायक प्रामाणिकपणा असतो. तो गुरूंना आर्तपणे हाक मारतो, हे गुरुदेव, जर तुम्ही खरेच कृपाळू असाल तर माझ्यावर अशी कठीण परीक्षा का? त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, पण तो रडत नाही, तो थांबत नाही. तो पुढे म्हणतो, मी तुमचं नाव घेतो, तुमचं स्मरण करतो, पण माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? तो स्वतःलाच प्रश्न विचारतो, कदाचित माझ्यातच काहीतरी कमी असेल. ही जाणीव त्याला आणखी नम्र बनवते. तो पूर्णपणे स्वतःला गुरूंच्या चरणी अर्पण करतो. तो म्हणतो, हे गुरुदेव, तुम्हीच माझे माता आहात, तुम्हीच माझे पिता आहात. मी एक लहान मूल आहे, चुका करत असेन, पण मला सोडू नका. त्याची ही अवस्था अगदी त्या लहान बाळासारखी होते, जे रडत रडत आपल्या आईकडे धाव घेतं. तो पुढे म्हणतो, जसं आई आपल्या लेकरावर राग धरत नाही, तसंच तुम्हीही माझ्यावर राग धरू नका. त्याच्या शब्दात आता तक्रार नाही, तर एक निष्पाप प्रेम असतं, एक पूर्ण समर्पण असतं. तो गुरूंना विनंती करतो, माझ्या चुका असतील, मला शिक्षा करा, पण मला तुमच्यापासून दूर करू नका. सहमत असाल तर टाईप करा, हे गुरुदेवा, मला तुमच्यापासून
दूर करू नका आणि आजची कथा लाईक करा. शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा, कारण आजचा हा पहिला अध्याय तुमच्या जीवनात भयंकर मोठा परिणाम करू शकतो. प्रेमळ भक्तांनो, तो स्वतःला पूर्णपणे गुरूंच्या हाती सोपवतो. आता त्याच्याकडे काहीही उरलेलं नसतं, ना अहंकार ना अपेक्षा, फक्त एकच भावना, पूर्ण शरणागती. तो पुढे म्हणतो, जर तुम्ही मला काहीही दिलं नाही तर मी कोणाकडे जाऊ. ही हाक इतकी प्रामाणिक, इतकी हृदयस्पर्शी असते की जणू संपूर्ण सृष्टीही क्षणभर थांबते. त्या गहन क्षणी एक अतिशय कोमल करुणामय स्वर अंतःकरणात उमटतो. बाळा, तुझा प्रत्येक शब्द मला ऐकू येतो. तुझं दुःख मला जाणवतं. तू जिथे आहेस तिथेच मी तुझ्यासोबत आहे. नामधारकाच्या अंतःकरणातून उमटलेली ती आर्त हाक आता आपल्या परिपूर्णतेला पोहोचलेली असते. त्याने स्वतःला पूर्णपणे गुरूंच्या चरणी अर्पण केलेलं असतं. त्याच्या मनात आता कोणतीही तक्रार, कोणतीही शंका उरलेली नसते. फक्त एकच भावना, पूर्ण शरणागती. तो थकलेला असतो, शरीराने अशक्त झालेला असतो, पण त्याच्या अंतःकरणात गुरुनामाची ज्योत अजूनही तेवत असते. आणि त्या क्षणी जणू संपूर्ण वातावरणात एक दिव्य परिवर्तन घडतं. शांततेच्या त्या गहन क्षणात एक करुणामय तेजस्वी अस्तित्व त्याच्यासमोर प्रकट होतं. श्री गुरु नृसिंह सरस्वती. तो क्षण शब्दांच्या पलीकडचा असतो. ज्यांच्या दर्शनासाठी तो व्याकुळ झाला होता, ज्यांना तो सतत हाक मारत होता, तेच गुरु आता त्याच्यासमोर उभे असतात. नामधारक काही क्षण स्तब्ध राहतो. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटतात आणि पुढच्याच क्षणी तो पूर्ण भावविवश होऊन गुरूंच्या चरणांवर कोसळतो. तो आपलं मस्तक त्यांच्या चरणांवर टेकवतो. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूच जणू गुरूंच्या चरणांना पवित्र स्नान घालतात. त्याच्या मनात त्या क्षणी कोणताही विचार नसतो, फक्त एक गाढ अनुभव असतो. मी माझ्या गुरूंना मिळालो. तो हळूहळू सावरतो आणि अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने गुरूंची पूजा करतो. षोडशोपचारांनी सेवा करतो. पण ही पूजा केवळ बाह्यकृती नसते, तर त्याच्या अंतःकरणातील प्रत्येक भाव त्या पूजेमध्ये मिसळलेला असतो. तो मनोमन गुरूंना आपल्या हृदयात स्थान देतो. आता त्याला जाणवतं, गुरु केवळ समोर उभे नाहीत, ते त्याच्या अंतःकरणात स्थिर झाले आहेत. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता दिसते, जी त्याने कधीच अनुभवली नव्हती. त्याच्या आयुष्यातील सर्व वेदना, सर्व प्रश्न, सर्व शंका जणू त्या एका दर्शनाने विरघळून जातात आणि त्या शांत दिव्य क्षणी एक प्रेमळ करुणामय स्वर त्याच्या अंतःकरणात उमटतो. बाळा, तुझी हाक मला नेहमीच ऐकू येत होती. तू मला दूर समजत होतास, पण मी कधीच दूर नव्हतो. तुझं दुःख, तुझे अश्रू हेच तुझं खरं साधन ठरलं. जेव्हा तू सर्व काही सोडून माझ्याकडे आलास, तेव्हाच मी तुझ्यासमोर प्रकट झालो. आता समजून घे, मी तुझ्या अंतःकरणातच वसतो. नामधारकाच्या जीवनात आता एक गूढ शांतता उतरलेली असते. जणू आत्तापर्यंत उसळणाऱ्या सर्व वेदना, प्रश्न आणि अस्वस्थता एका क्षणात विरघळून गेलेल्या असतात. तो हळूहळू उभा राहतो, पण आता तो पूर्वीसारखा राहिलेला नसतो. त्याच्या नजरेत स्थिरता आलेली असते. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असतं आणि त्याच्या अंतःकरणात एकच भावना दृढ झालेली असते, गुरु माझ्यासोबत आहेत. त्याला आता बाहेर काही शोधायची गरज वाटत नाही, कारण त्याने जे शोधत होता ते त्याला मिळालेलं असतं. गुरूंचं सानिध्य, गुरूंची अनुभूती. तो शांतपणे गुरूंना वंदन करतो आणि मनोमन एक संकल्प करतो, हे गुरुदेव, मी हा अनुभव केवळ माझ्यापुरता ठेवणार नाही. मी तुमचं चरित्र, तुमचा महिमा इतरांपर्यंत पोचवेन. कारण त्याला जाणवतं, जसं त्याच्या जीवनात हा प्रकाश आला, तसाच तो इतरांच्या जीवनातही येऊ शकतो.
गुरूंची कृपा ही केवळ एका व्यक्तीसाठी नसते, तर ती प्रत्येकासाठी असते जो मनापासून श्रद्धा ठेवतो. नामधारकाच्या अंतःकरणात आता पूर्ण समाधान असतं. त्याला कळून चुकलेलं असतं. जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं बाहेर नाहीत, ती गुरूंच्या स्मरणात आहेत. तो आता स्थिर आणि आनंदी होऊन आपल्या पुढील जीवनमार्गावर चालू लागतो. त्याच्या प्रत्येक पावलात आता गुरूंचं मार्गदर्शन असतं. त्याच्या प्रत्येक श्वासात गुरुनाम असतं. आणि अशा प्रकारे हा पहिला अध्याय एका गूढ, शांत आणि अत्यंत पवित्र भावनेत पूर्ण होतो. पण ही समाप्ती नसते. ही तर एका नवीन आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात असते. त्या शांत क्षणी अंतःकरणात पुन्हा एकदा तोच प्रेमळ स्वर उमटतो. बाळा, जे तू अनुभवलंस ते प्रत्येक भक्त अनुभवू शकतो. माझं स्मरण, माझं नाम आणि हे पवित्र चरित्र हेच त्या अनुभवाचं साधन आहे. गुरुचरित्र जो श्रद्धेने ऐकेल, जो मनापासून वाचेल, त्याच्या जीवनातही मी प्रकट होईन. तू हा संदेश पुढे ने आणि प्रत्येकाच्या हृदयात श्रद्धेचा दीप पेटव. प्रेमळ भक्तांनो, आज तुम्ही गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचा हा दिव्य अनुभव घेतला. पण हा प्रवास इथेच थांबत नाही. पुढील अध्यायामध्ये असे काही अद्भुत प्रसंग, चमत्कार आणि गुरुकृपेचे अनुभव आहेत जे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतील. म्हणून पुढचा अध्याय पाहायला नक्की या, विसरू नका. कारण कदाचित त्या पुढील कथेमध्ये तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा एखादा संदेश तुमची वाट पाहत असेल. आणि अशा प्रकारे गुरुचरित्राचा हा पहिला अध्याय एका शांत, तृप्त आणि अत्यंत गहन भावनेने इथे संपन्न होत आहे. पण प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, ही केवळ एका अध्यायाची समाप्ती नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नवीन, दिव्य आणि आध्यात्मिक प्रवासाची मंगल सुरुवात आहे. आज या शब्दांच्या माध्यमातून तुम्ही साक्षात दत्तप्रभूंच्या चैतन्याचा अनुभव घेतला आहे. पण हा अमृताचा प्रवास इथेच थांबत नाही. जसा एक छोटासा दिवा संपूर्ण अंधार दूर करतो, तसाच हा पहिला अध्याय तुमच्या जीवनातील संकटांचा अंधार दूर करण्यासाठी आला होता. पुढील अध्यायामध्ये अशा काही अद्भुत घटना, अशक्य वाटणारे चमत्कार आणि महाराजांच्या अगाध लीलेचे अनुभव आहेत, जे ऐकून तुमचे मन हेलावून जाईल. तुमची संकटांकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाईल. कदाचित पुढच्या अध्यायातील एखादा शब्द, एखादा संदेश, एखादी लीला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर असू शकते. त्यामुळे पुढचा अध्याय पाहायला आणि ऐकायला अजिबात विसरू नका. आम्हाला खात्री आहे की आजचा हा अध्याय तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेला असेल. जर या कथेतून तुम्हाला थोडा जरी मानसिक आधार मिळाला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या सद्गुरूंचा जयघोष करा. श्री दत्तगुरू महाराज की जय. तुमची ही हाक महाराजांच्या चरणांपर्यंत नक्कीच पोहोचेल. जो भक्त स्वतःच्या सुखासोबत इतरांच्या दुःखाचा विचार करतो, तो महाराजांना अत्यंत प्रिय असतो. आज ही कथा अशा प्रत्येक भक्तापर्यंत शेअर करा जो दुःखी आहे, संकटात आहे किंवा ज्याला आधाराची गरज आहे. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या घरात आशेचा दिवा पेटू शकतो आणि त्या पुण्याचे वाटेकरी तुम्ही व्हाल. आमच्याशी जोडून राहा. भक्तांनो, आम्ही स्वामी भक्त या आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नशिबाची दिशा बदलणारा प्रत्येक अध्याय सर्वात आधी तुमच्या दारी येईल. प्रेमळ भक्तांनो, हा पवित्र अध्याय सांगताना किंवा वाचताना माझ्याकडून नकळत काही चूक झाली असेल, काही शब्द कमी अधिक झाले असतील, तर मला आपली धाकटी बहीण किंवा एक साधी भक्त समजून क्षमा करा. मीही तुमच्यासारखीच महाराजांच्या चरणाची एक धूळ आहे.
जी केवळ त्यांच्याच प्रेरणेने हा भक्तिमार्ग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून महाराजांच्या चरणी एक अशी प्रार्थना करूया जी आपल्या दुर्दैवाचे रूपांतर भाग्योदयात करेल. आपले हात जोडा, डोळे मिठा आणि मनापासून म्हणा, हे करुणामय श्री गुरुदत्ता, तुमच्या चरणी मस्तक ठेवून मी अत्यंत नम्रतेने प्रार्थना करत आहे. माझ्या जीवनातील हा दुःखाचा अंधार, ही संकटे तुम्ही आता दूर करा. माझ्या मनातील भीती आणि चिंता नष्ट करून तिथे तुमची अढळ श्रद्धा आणि शांती निर्माण करा. हे गुरुदेव, अज्ञानाने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, मी मार्ग भरकटली असेन तर मला क्षमा करा आणि तुमच्या मायेचा हात माझ्या डोक्यावर कायम ठेवा. माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुमच्याच इच्छेने आहे हा विश्वास ठेवण्याची ताकद मला द्या. हे परमेश्वरा, हे दत्तगुरु महाराज, ज्या दुःखामुळे माझं मन आज खचलं आहे त्याच दुःखाला माझ्यासाठी आशीर्वादाची शिडी बनवा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव असू द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या श्वासात आणि हृदयात तुमचं नाव कधीच खंडित होऊ देऊ नका. हे दत्तप्रभू, माझं जीवन, माझं भविष्य आणि माझं सर्वस्व मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. मला सांभाळून घ्या महाराज, मला सांभाळून घ्या. श्री दत्तगुरु महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. ही प्रार्थना रोज मनापासून करा. बघा तुमच्या आयुष्यात कसे सकारात्मक चमत्कार घडायला सुरुवात होतील. भेटूया पुढच्या अध्यायात. तोपर्यंत दत्त महाराजांच्या स्मरणात आनंदात रहा.